Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 8 General Science and name of lesson is Measurement and Effect of Heat. I am Rathod Narendra Manik Rao welcoming you in online class. And students, this is the third video of this lesson. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 8वीच्या सामान्य विज्ञान या विषयातील 14वं प्रकरण मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट या प्रकरणाविषयी आपण चर्चा करतोय आणि हा या प्रकरणाचा तिसरा व्हिडिओ. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं टेम्परेचरचं आपण ते ॲक्टिव्हिटी पाहिली आणि हीट अँड टेम्परेचर आपण पाहिलं. आज पाहतोय आपण टेम्परेचरचा पुढचा भाग. या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे बघा, ट्राय दिस, टेक 2 स्टील वेसल्स ए अँड बी ऑफ अ सेम साईज. ए आणि बी स्टीलचे वेसल्स घ्यायचे, स्टीलचे भांडे घ्यायचे आहेत ज्यांचा आकार कसा आहे, समान आहे. फिल सम वॉटर इन ए अँड डबल दॅट अमाऊंट इन अ बी. बघा, ए आणि बी मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी टाकायचं आहे, परंतु ए मध्ये जेवढं पाणी असेल त्याच्या डबल पाणी आपल्याला बी भांड्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. अँड मेक शुअर दॅट वॉटर इन बोथ वेसल्स आर ॲट द सेम टेम्परेचर. भांडं सारखं आहे, ए मध्ये 1 लिटर पाणी आहे तर बी मध्ये 2 लिटर पाणी आहे, परंतु दोन्ही भांड्यातील पाण्याचं तापमान हे कसं पाहिजे, सारखं असलं पाहिजे याची खात्री करून घ्यायची आहे. म्हणून fill some water in A and double that amount in a B and make sure that the water in both vessels are at the same temperature. Then raise the temperature of water in both vessels by 10 degrees Celsius using a spirit lamp. Here आपण काय करतोय, दोन्ही भांड्यांना आपण उष्णता देतोय स्पिरिट लॅम्पच्या साहाय्याने आणि 10 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपण वाढवण्याचं या ठिकाणी काम करतोय. वी शुड इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ बोथ वेसल्स अप टू 10 डिग्री सेल्सिअस. अँड डिड इट टेक द सेम टाइम टू इन्क्रीज द टेम्परेचर इन द बोथ वेसल्स? कॅन the same time is required to increase the temperature of both vessel up to 10 degree Celsius. दोन्ही भांड्यांचं आपण 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढायचं असेल तर दोघांचं तापमान समान वेळेमध्ये वाढेल का? म्हणून काय म्हणलं, डिड इट टेक द सेम टाइम, 10 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान वाढवायला दोन्ही भांड्याला समान वेळ लागेल का? तर यू मस्ट हॅव रिक्वायर्ड मोर टाइम टू रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर इन अ बी. बघा काय म्हटलं, हिअर इन वॉटर अमाऊंट ऑफ वॉटर इज डबल दॅन अ बी. सॉरी, द अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट इन अ बी इज डबल दॅन अ ए. ए पेक्षा बी मधलं पाणी हे कसं आहे, डबल आहे, म्हणून त्याचं तापमान वाढवण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो कसा आहे, जास्त असणार आहे. दिस मीन्स दॅट फॉर द सेम इन्क्रीज इन द टेम्परेचर यू हॅड टू गिव्ह मोर अमाऊंट ऑफ हीट टू बी. म्हणून काय केलं, समान तापमान जर आपल्याला त्या दोन्ही भांड्याला द्यायचं असेल तर बी मधल्या पाण्याला आपल्याला जास्त वेळ उष्णता द्यावी लागेल. वी हॅव टू गिव्ह मोर हीट टू द वॉटर प्रेझेंट इन द vessel B to increase the temperature up to 10 degrees Celsius. And thus even though the water in A and B have the same temperature, A आणि B मधलं जे पाणी आहे त्या पाण्याचं टेम्परेचर जरी सारखं असेल तर अमाऊंट ऑफ हीट इन अ बी इज मोर दॅन दॅट ऑफ ए. तरी परंतु जी अमाऊंट ऑफ हीट आहे बीची ती ए पेक्षा कशी आहे, जास्त आहे. अँड टेम्परेचर इज मेजर्ड इन अ युनिट ऑफ सेल्सिअस, फॅरेनहाइट अँड केल्विन. हे जे टेम्परेचर आहे हे मोजण्याचं जे युनिट आहे ते आहे सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन. डिग्री सेल्सिअसला सिम्बॉल वापरतो आपण सी, फॅरेनहाइटला एफ आणि केल्विनला के. अँड केल्विन इज यूज्ड इन अ स्पेसिफिक एक्सपेरिमेंट while
द अदर टू आर युज्ड इन अ डेली लाईफ. बघा, जे डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरनहाईट हे जे युनिट आहेत आपण डे टू डे लाईफमध्ये याचा वापर करतो, परंतु केल्विनचा वापर आपण जनरली करत नाही. स्पेसिफिक एक्सपेरिमेंटच्या ठिकाणीच त्याचा आपण वापर करतो. अँड द रिलेशन बिटवीन द थ्री युनिट इज शोन हिअर. फॅरनहाईट -32 upon 9 is equal to C upon 5. This is the first equation. And K, that is Kelvin, is equal to degree Celsius plus 273.15. That is the second equation. Some specific temperature are given in the 3 scale in the following table. बघा, आपल्याला जो टेबल इथे दिलेला आहे त्या ठिकाणी काही स्पेसिफिक स्केल्स दिलेले आहेत. अँड व्हेरीफाय दॅट दे सॅटिस्फाय द अबोव रिलेशन अँड फिल ॲप्रोप्राईट नंबर इन द ब्लँक. बघा, ह्या चौकोनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काहींचे आपल्याला टेम्परेचर्स दिलेले आहेत आणि ज्या ठिकाणी रिकामं आहे त्या ठिकाणी आपल्याला ते ॲड करायचं आहे. तुम्ही याचा प्रयत्न करावा. समोरचा जो आपला फॉर्म्युला आहे F-32 अपॉन 9 इज इक्वल टू C अपॉन 5. हा फॉर्म्युला आपण याचा फॅरनहाईटमध्ये करू शकतो आणि केल्विनसाठी C प्लस म्हणजे डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 याचा वापर करून आपण याचं रूपांतरण डिग्री सेल्सिअसचं रूपांतरण आपण फॅरनहाईटमध्ये आणि केल्विनमध्ये करू शकतो. बघा, या ठिकाणी आपल्याला उदाहरणादाखल काय दिलं आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ अ वॉटर is 212 Fahrenheit, while in degree Celsius 100 degree Celsius and in Kelvin 373.15. The freezing point of water 32 Fahrenheit and freezing point 0 degree Celsius आपल्याला माहिती आहे. सॉरी, फ्रीजिंग पॉईंट आपला याचा डिग्री सेल्सिअसमध्ये 0 आहे आणि केल्विनमध्ये 273. रूम टेम्परेचर आपलं किती असेल इन फॅरनहाईट 72 डिग्री फॅरनहाईट आणि 23 डिग्री सेल्सिअस आणि केल्विनमध्ये आपण पाहिलं तर 296 केल्विन. तर बॉइलिंग पॉईंट ऑफ मर्क्युरी आता आपल्याला काढलं लागेल इथं F-32 आणि डिग्री सेल्सिअस आणि केल्विनसाठी आपण C प्लस 273.15 याचा फॉर्म्युलाचा वापर करून आपण हे ब्लँक्स जी जागा आहे ती आपण फिलअप करू शकतो. तर बघा, इथं याच्या आधारावर आपल्याला काही एक्झाम्पल्स सॉल्व करून दिलेले आहेत. बघा इथं तर सॉल्व एक्झाम्पल्स आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. हाऊ मच विल द टेम्परेचर ऑफ 68 फॅरनहाईट बी इन अ सेल्सिअस अँड केल्विन. बघा, या ठिकाणी 68 डिग्री फॅरनहाईट जर टेम्परेचर असेल तर ते सेल्सिअसमध्ये आणि केल्विनमध्ये किती असेल. तर टेम्परेचर इन अ फॅरनहाईट इज गिवन हिअर, दॅट इज 68 अँड टेम्परेचर इन अ सेल्सिअस वी आर गोइंग टू फाइंड आउट अँड टेम्परेचर इन अ केल्विन that is also we are going to find out here. According to formula here F-32 upon 9 is equal to C upon 5. हा फॉर्म्युलाचा आपण वापर करतोय. तर फॅरनहाईट आपल्याला दिलेला आहे ते किती आहे 68 68 -32 अपॉन 9 that is equal to C upon 5. तर C upon 5 याचं कन्वर्शन केलं आपण. C is equal to 5 into 36 upon 9. 68 मधून 68 - 32 रिमेन 36 upon 9. देन आपण याचा 5 गुणिले 36 भागिले 5 याचा आपण जर गुणाकार केला तर मिळतं 20 डिग्री सेल्सिअस अकॉर्डिंग टू फॉर्म्युला 2. आता आपण केल्विनचं आपण करतोय C प्लस 273 प्लस 15 that is equal to 20 plus 273.15 that is 293 upon 15 that is the Kelvin. So the temperature in Celsius is 20 degrees Celsius and in a Kelvin 293.15 Kelvin. अशा प्रकारे आपण कन्वर्जन करू शकतो आणि ह्याच फॉर्म्युलाचा वापर करून आपण हे भरू
शकतो, हे आपण पूर्ण करू शकतो. पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. पुढचं सॉल्व एक्झाम्पल आहे, ॲट व्हॉट टेम्परेचर विल इट्स व्हॅल्यू बी सेम इन अ सेल्सिअस इन अ फॅरनहाइट. बघा, इफ द टेम्परेचर इन अ सेल्सिअस इज अ सी, देन द टेम्परेचर इन अ फॅरनहाइट एफ विल बी द सेम, दॅट इज एफ इज इक्वल टू सी. या ठिकाणी आपल्याला दिलेली आपल्याला जे की आहे दिलेलं, युझिंग फॉर्म्युला 1 एफ मायनस 32 अपॉन 9 दॅट इज इक्वल टू सी अपॉन 5, किंवा याच आपण सी मायनस 32 अपॉन 9 इज इक्वल टू सी अपॉन 5 हे आपण करू शकतो. सी मायनस 32 इंटू 5 इज इक्वल टू सी मायनस 9. बघा, 5c मायनस 60, 5c मायनस 160 इज इक्वल टू 9 Celsius, and C is equal to F is equal to minus 40. The temperature in a Celsius and Fahrenheit will be same at 40 degree. हे काही सॉल्व एक्झाम्पल्स आपण पाहिले. आता आपण पाहतोय थर्मामीटर. तर व्हॉट इज थर्मामीटर? यू मस्ट हॅव सीन द थर्मामीटर that is used when someone at home has fever. बघा, थर्मामीटर आपण पाहतो ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये कोणाला तरी ताप आला असेल आणि जर आपण डॉक्टरकडे गेलो तर गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला जे ताप आहे तो थर्मामीटरच्या सहाय्याने मोजतो. तर डिफरंट थर्मामीटर्स आर युज्ड फॉर डिफरंट पर्पजेस. बघा, हे जे थर्मामीटर्स आहेत ते एकसारखेच आहेत का? नाही. रूम टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटर वेगळा आहे, बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटर वेगळा आहे. म्हणजे वेगवेगळ्या पर्पजसाठी टू फाइंड आउट द टेम्परेचर ऑफ डिफरंट काइंड्स आर फॉर डिफरंट पर्पजेस अँड डिफरंट टाइप्स ऑफ थर्मामीटर्स आर अवेलेबल आर युज्ड. देन लेट्स फर्स्ट लर्न अबाउट द वर्किंग ऑफ थर्मामीटर. थर्मामीटरचं आपण वर्किंग पाहू. अ थर्मामीटर इज शोन इन फिगर हियर. Here the thermometer is shown. Thermometer, then clinical thermometer, digital thermometer, maximum minimum thermometer. These are the types of thermometer we have to see. हे थर्मामीटरचे काही प्रकार आहेत आणि हे त्याचे चित्र आपल्याला दाखवलेले आहेत. बघा, अ थर्मामीटर इज शोन, वी हॅव टू सीन हियर, अँड इट इज अ नॅरो ग्लास ट्यूब which has a bulb at one end. बघा, ही काचेची एक पोकळ नळी आहे आणि खालच्या बाजूला त्याला काय दिलेलं आहे? बल्ब दिलेला आहे, एक पोकळ बॉल दिलेला आहे. अँड द बल्ब अँड पार्ट ऑफ द ट्यूब इज फिल्ड विथ अ लिक्विड. तो बल्ब जो आहे, बघा या ठिकाणी बल्ब दाखवलेला आहे आपल्याला. हा जो बल्ब आहे, बल्बमध्ये हा लाल रंगाचा लिक्विड आहे आणि जे आहे ते पोकळी आहे काचेची. तर द बल्ब अँड पार्ट ऑफ द ट्यूब इज फिल्ड विथ द लिक्विड अँड अर्लियर मर्क्युरी वॉज युज्ड. सुरुवातीला या थर्मामीटरमध्ये कशाचा वापर केला जायचा? मर्क्युरीचा वापर केला जायचा. बट ॲज इट हार्मफुल फॉर अस, इट हॅज बीन रिप्लेस्ड विथ अल्कोहोल. हा मर्क्युरी आपल्या शरीराला इजा करतो म्हणून आज त्या मर्क्युरीच्या ऐवजी त्यामध्ये अल्कोहोलचा वापर केला जातो. अँड द रेस्ट ऑफ व्हॉल्यूम ऑफ द ट्यूब हॅज व्हॅक्यूम अँड इट्स अदर एंड इज क्लोज. बघा, जेवढं लिक्विड आहे तेवढं लिक्विड आहे आणि रिकामं जे आहे ते काय आहे? पोकळ आहे. तिथं व्हॅक्यूम आहे. कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये गॅस किंवा लिक्विड त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. अँड दोन्ही बाजू याच्या काय केलेल्या असतात? बंद केलेल्या असतात. अँड द बल्ब इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ द ऑब्जेक्ट हुज टेम्परेचर इज टू बी मेजर्ड सो दॅट इट्स टेम्परेचर बिकम सेम ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. जो बल्ब आहे, जो खालचा जो बॉल आहे, तो काय केला जातो? ज्या वस्तूचं आपल्याला तापमान मोजायचं आहे, विच ऑब्जेक्ट वी आर गोइंग टू मेजर द टेम्परेचर, द बॉल ऑफ थर्मामीटर इज contacted or placed at the place. Why? Because the temperature of that ball and temperature of the surface is maintained the same. त्या
टेम्परेचर थर्मामीटरच्या बॉलचं आणि त्या पदार्थाचं तापमान सारखं असावं म्हणून ह्या बॉलला त्या पदार्थाशी काय केलं जातं, जवळ ठेवलं जातं. म्हणून द बल्ब इज केप्ट इन अ कॉन्टॅक्ट विथ द ऑब्जेक्ट हुज टेम्परेचर इज टू बी मेजर्ड सो दॅट इट्स टेम्परेचर बिकम सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. बिकॉज ऑफ द इन्क्रीज temperature, the alcohol inside it expand and its level in the tube is rise. बघा, when temperature is increased, when the temperature is increased, the alcohol present in the thermometer also increased, and due to that the level of the vacuum is increased or raised. And using the properties of expansion of alcohol to be dissolved below, the temperature can be obtained from the level of the alcohol. त्या अल्कोहोलमध्ये एक्सपान्शन झाल्यामुळे आणि एक्सपान्शन झाल्या कारणाने त्याची हाईट वाढल्याप्रमाणे आपण टेम्परेचर मोजू शकतो. अँड द टेम्परेचर कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द लेवल ऑफ द अल्कोहोल अँड द ट्यूब ऑफ द थर्मामीटर इज मार्क्ड अकॉर्डिंगली. त्याप्रमाणे बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 अशी मार्किंग आपल्याला पाहायला मिळते. मग ज्या मार्किंगवर तो आपला अल्कोहोल स्टेबल आहे ती त्या वस्तूची टेम्परेचर आहे असं आपण म्हणतो. हिअर फिगर 14.4b शो अ क्लिनिकल थर्मामीटर. हा बघा, हा जो थर्मामीटर आहे, हा थर्मामीटर कुठला थर्मामीटर आहे, हा क्लिनिकल थर्मामीटर आहे. ॲज द बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी पर्सन इज 37 डिग्री सेल्सिअस. बघा, एका सुदृढ माणसाचं जे बॉडी टेम्परेचर आहे ते किती असतं, 37 डिग्री सेल्सिअस. अँड क्लिनिकल थर्मामीटर्स आर डिझाईन्ड टू मेजर द टेम्परेचर बिटवीन 35 डिग्री सेल्सिअस टू 42 डिग्री सेल्सिअस. बघा, आपल्याला तापमान काय कुणाचं मोजायचं आहे, ह्युमन बॉडी टेम्परेचर मोजायचं आहे. आणि स्टँडर्ड रेशो ऑफ ह्युमन बॉडी टेम्परेचर इज अबाउट 37 डिग्री सेल्सिअस टू 42 डिग्री सेल्सिअस. सो दिस इज constructed as per the requirement. These days, instead of the above type, digital thermometer are used for clinical purposes. बघा, आजच्या काळामध्ये हा क्लिनिकल थर्मामीटर तर वापरला जातोच, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये हा डिजिटल थर्मामीटरचा वापर आपल्याला क्लिनिकल पर्पजसाठी वापरला जातो. ऑन सच थर्मामीटर इज शोन हिअर अँड दिस डज नॉट यूज एक्सपान्शन ऑफ लिक्विड ड्यू टू हीट. द थर्मामीटर जो आहे, डिजिटल थर्मामीटर जो आहे, त्या ठिकाणी लिक्विडचं एक्सपान्शन होत नाही. इन्स्टेड इट हॅज सेन्सर which can measure the heat coming out from the body directly and from that can measure the temperature of the body. त्या लिक्विडच्या ऐवजी या ठिकाणी काय केला जातो, सेन्सर लावला जातो आणि तो सेन्सर काय करतो, बॉडी टेम्परेचर ॲक्युरेट दाखवण्याचं काम करतो. अँड द थर्मामीटर युज्ड इन अ लॅबोरेटरी आर सिमिलर टू द वन शो इन द फिगर 14.4. बघा, हा जो थर्मामीटर आहे या ठिकाणी आपण लॅबोरेटरीमध्ये जो वापरतो तो सेम असाच असतो, एक्सेप्ट दॅट द रेंज ऑफ टेम्परेचर दॅट इज कॅन मेजर्ड इज लार्ज, स्पॅनिंग 40 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस और इवन लार्जर. हा जो क्लिनिकल आहे किंवा हा जो साधा थर्मामीटर दाखवलेला आहे तो तसाच असतो, वर्किंग तेच होतं, परंतु त्याची मार्किंग जी आहे ती कशी असते, 40 डिग्री सेल्सिअसपासून ते 110 डिग्री सेल्सिअसपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकते. अँड अ स्पेसिफिक टाईप ऑफ थर्मामीटर इज यूज्ड टू मेजर द मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर इन अ डे. हा एक योग्य प्रकारचा, एक स्पेशल प्रकारचा थर्मामीटर आपलं डे टू डे टेम्परेचर मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अँड इट इज कॉल्ड ॲज मॅक्झिमम मिनिमम थर्मामीटर. मॅक्झिमम मिनिमम थर्मामीटर जो आहे बघा, हा जो थर्मामीटर आपल्याला दाखवलेला आहे, आपले रोजची जी टेम्परेचर मध्ये होणारा बदल आहे तो मोजण्यासाठी याचा वापर केला जातो.